कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर तुम्हाला वाटेल की काय चालू आहे माय लेकाची एवढा सगळा राडा केलेला आहे. तर ॲक्च्युली ना मी ऑनलाईन मागवलेलं आहे स्टँड कपड्याचं. आणि तुम्हाला माहीत आहे पुण्यामध्ये किती पाऊस पडला होता, त्यामुळे म्हटलं चला त्या दोरीवरती पाऊस सगळा पूर्ण पडत होता, कपडे पूर्ण ओले होत होते आणि सगळ्या घराभरात तर कपडे नकोसे झाले होते. मग मला बरेच जणांनी तुम्ही कमेंट केली, ताई लोकांनी, दादा लोकांनी, की कपड्याचं स्टँड ऑर्डर कर. तर तुमचं ऐकून तुमचा निर्णय हे करून मी शेवटी फायनली स्टँड मागवलं. आणि इतकं तुम्हाला काय सांगायचं, स्टँड यायला खूप दिवस लागले आणि पाऊस गायब झाला. आणि आता बघू, पाऊस आल्यानंतर आपल्याला वापरायचं तर आहेच. तर म्हणलं चला, तर आता हे पहिल्यांदा कसं आहे मेकॅनिझम सगळं ते बुक्समध्ये बघून वगैरे तनिष आणि मी जॉईन करून घेत आहोत. आणि खरं सांगते इतकं सुंदर आहे ना, क्वालिटी पण छान आहे, इतकं छान आहे. पुढे तुम्हाला पूर्ण झालं ना सांगते. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायचं, तुम्ही व्हिडिओ बघता ना सगळेजण माझे, आणि व्हिडिओ बघता तुम्ही लाईक का नाही करत सांगा? लाईक करायला पैसे जातात का? तर तुमच्या एक लाईकनी मला तेवढंच प्रोत्साहन मिळतं ना. चला तर मग सगळ्यांनी पहिल्यांदा लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा बरं. तुम्ही नुसतं व्हिडिओ बघून जाऊ नका, नाही तर बघूच नका माझी व्हिडिओ, मी म्हणते. कारण तुम्ही लाईक नाही केलं तर मग मला असं वाटतं की अरे लाईक करत नाहीत, काही नाही असं वाटतं. त्यापेक्षा तुम्ही नाही बघितलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे मी आज जाणार आहे बाहेर. तर कुठं जाणार आहे ना तुम्हाला पुढे समजणार आहेच. आणि खरं सांगते इतकी मज्जा आली ना, आजचा व्लॉग खरं सांगते इतका मस्त मस्त आणि छान असणार आहे. तुम्हाला पुढे समजेल मी कशाबद्दल बोलते ती. आणि इथं बघा, माझ्या ह्या लेकाचं म्हणजे तनिष नाव आहे. तुम्हाला बऱ्याचशा ब्लॉगमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. आणि ॲक्च्युली काय झालं तर माहिती आहे का, आता त्यामध्ये जे चित्र आणि ह्याच्यानुसार सगळं दिलेलं असतं, लिहिलेलं वगैरे इंग्लिश आणि हिंदीमध्ये दिलेलं असतं. आणि मग मी ते वाचून मी पण बघत होते आणि थोडंसं मी जरा मज्जा पण घेत होती त्याची. आणि आता निमिष पण नाही आहे ना, स्कूलला गेलेला आहे. आणि मग मी म्हटलं चला ह्याच्यावर थोडीशी मज्जा करावी, कारण इतकं शांत शांत ना मला बिलकुल नाही आवडत बघा. दंगामस्तीच असावं असं वाटतं मला, नाही तर ते शांत शांत स्मशानभूमी आहे का असं वाटतं माझ्या मनाला. तर त्याला मी म्हटलं अरे असं नाही, असं आहे मम्मा, तू मुद्दाम करू नकोस, कळत असून न कळल्यासारखं करते म्हणा, असं म्हणणं आहे त्याचं. तर फायनली बघा, इथे मी स्टँड आम्ही दोघांनी मस्तपैकी असं केलेलं आहे. आणि खाली ह्याला स्टँडला व्हील आहेत बघा, त्यामुळे आपण कोणत्याही रूममधून बाल्कनीमध्ये पटकन इझी आपण हे हँडल करू शकतो. छान आहे, एकदम भारी आहे. जर हवे असेल तर सांगा, लिंक देईन. नाही तर इंस्टाग्रामला तुम्ही जावा, पल्लवीची दुनिया हे आपलं चॅनल आहे ना, ते इंस्टा पेज, तिथं लाईक करा, फॉलो करा. आणि तिथे तुम्हाला लिंक पण डायरेक्ट DMला भेटून जाईल. त्यानंतर स्टँड लावलं. आणि आता हे संध्याकाळचं मी शूट करत आहे. ॲक्च्युली मला जायचं आहे बाहेर, मी तुम्हाला बोललेच. तर त्याच्या आधी म्हटलं डिनर तर केला पाहिजे. माझा डिनर आज बाहेर आहे, तर मुलांसाठी मला डिनर बनवायचं आहे. काय झालं तर माहिती आहे का, मुलांसाठी, मुलांच्या पापांसाठी, त्या तिघांसाठी बनवायचं आहे. आणि सकाळच्या राहिल्या होत्या 3 चपात्या. मला निमिष काल ओरडला होता, मम्मा मी रात्री भात खाणार नाही, मला भात आवडत नाही, म्हणून मी एक्स्ट्राच्या चपात्या 3 करून ठेवल्या. आणि मग केल्यानंतर राहिलं ना शिल्लक, आता दाल फ्राय बनवलेलं आहे, पुढं तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर राहिल्या 3 चपात्या. म्हणलं तर चपातीचं काय करावं, मुलं तर मेन तुकडं म्हणजे खातील का नाही ह्याचा थोडासा अंदाज येत नव्हता. तर म्हटलं चला हे अशा पद्धतीने एक नवीन पदार्थ करावा. आणि मुलांना माझ्या हा प्रचंड असा आवडतो, तर तुमच्यावर पण शेअर करा. तर चपातीचे बघा मी कात्रीच्या साह्याने अशा प्रकारे मी कट करून घेत आहे. जसं आपलं फिंगर चिप्सचा शेप असतो ना, तशा पद्धतीने मी इथे पट्ट्या करून घेत आहे एक प्रकारच्या चपात्यांच्या. तर 3 चपात्या होत्या, तेवढ्या बास होतील असं म्हटलं. आणि तिकडे मी कांदा पण उभा चिरून ठेवलेला आहे. उभ्या नाही का फ्रेंच फ्राईजच्या साईजमध्ये इथे मी चपाती पण मी कट करून घेत आहे. हाताने कट करायला गेलं तर वाकडं तिकडं होतं, कसंही होतं. मग ती चपाती तुकडे करतो ना, तशा पद्धतीने ते कट होतं. त्यापेक्षा म्हटलं नको तसं करायला, तर कात्रीनं करावं. आणि खरंच सांगते एवढं भन्नाट टेस्ट लागतं ना, माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडलं. अक्षरशः निमिषला तर एवढं आवडलं ना, तर तो म्हणला मम्मा मला हे टिफिनला पण तू देत जा, किती छान आहे आणि तुला करायला पण इझी जाईल. पण खरं सांगू काही थोडं ड्राय लागतं ना, म्हणून मी टिफिनला द्यायला थोडंसं हे करते. पण 1-2 वेळी देईन मी त्याला टिफिनला. आणि त्यानंतर बघा इथे मस्तपैकी फोडणी द्यायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही लसूण घालू शकता, ऑप्शनल आहे. लसूण घातलं तरी चालतं, नाही घातलं तरी पण चालतं. पण बरेच जणांना लसणाची टेस्ट आवडत नसते बघा. पण आमच्या इथे ना तनिषला फक्त लसणाची टेस्ट जास्त आवडत नाही, पण आम्हाला बाकी सगळ्यांना आवडते. तर माझं तर डिनर नाही आहे, तर ॲक्च्युली मी जाणार आहे बाहेर
कुठेतरी. आणि खूप दिवसातून सगळ्यांना भेटते ना, त्यामुळे एकदम भारी असं वाटत आहे बघा. खरं सांगा, पाहुण्यारावळ्यांना भेटणं हे सगळ्यांना भेटण्यापेक्षा ना मला फ्रेंड्सला भेटल्यानंतर एक प्रकारचं हॅपीनेस पण आहे. तो माहीत नाही कशाने की एनर्जी खूपच वाढते माझ्यामध्ये स्वतःमध्ये. कारण की माझ्या फ्रेंड्स अशा आहेत ना की म्हणजे ते त्यांच्या मनात कसलंच काहीच कोणत्याही गोष्टीचा इगो म्हणा ह्या अशा सगळ्या गोष्टी असतात ना, अजिबात नसतो. मीच भारी, मीच हे असलं काही नसतं ना. त्यामुळे मला माझ्या फ्रेंड्सला इतकं भेटावंसं वाटतं आणि त्यांना भेटायचं म्हणलं की मी खूप सारी आनंदी असते बघा. त्यामुळे मज्जा असते. जेवढं पाहुण्यात गेल्यानंतर ते टेन्शन असतं ना, तसं मला काहीच वाटत नाही. कारण तिथे तसे फिलिंग येतात, व्हायब्रेशन येतात. नाही म्हणलं तर का त्या ज्या लोकांजवळ राहिले ते जरी रक्ताचे असले तरी सुद्धा व्हायब्रेशन येतात आणि ते जाणीव करून पण देतात. त्यामुळे मला खरं सांगा फ्रेंड्सबरोबर जास्त करून आवडतं आणि खूप छान आहेत. एवढे इंजिनियर, एवढ्या डॉक्टर आहेत माझ्या फ्रेंड्स, एवढं एज्युकेटेड आहेत, स्वतः 3-4 लाख कमवतात, पण त्यांना इगो नाही आहे. काढतोय ना, त्यात आहे ना, त्यात ताळ. हळू जरा सावकाश बाळा. त्यातच आहे का टाळ? आणि ती बघती ती ठेव प्लीज, तो नीट ठेव. ऐक की काय ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. काढ आणि ते लगेच आत ठेवून टाक. टाळ वाटलाच किती, एक आहे का दोन आहे? भैयाचं आहे का तुझं आहे? कोणास ठाऊक. हेच आहे. हे काढ सगळं. हे कपडे का असे टाकलेत? हे बघा, हे टाळ हवा होता मला. त्यासाठी हे पुढे मी सांगेनच तुम्हाला. त्यानंतर बघा इकडे अर्धी फोडणी दिलेली होती आणि निमिष म्हटला मम्मा मी काढून देतो. तर मग कशाला चान्स सोडू ना, त्याला पटकन काढून घेतलं त्याकडे टाळ. आणि त्यानंतर बघा उभा चिरलेला मी ह्यामध्ये कांदा घातलेला आहे. उभा चिरून घालायचं, मी सगळ्या गोष्टी उभा चिरूनच ह्यामध्ये घातलेल्या आहेत मी. त्यानंतर कांदा व्यवस्थित तळसल्यानंतर त्यामध्ये उभा चिरून मी ह्यामध्ये बटाटा घातलेला आहे. बटाटा घालून बघा इतकी टेस्ट लागते ना. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आणि कसं पटकन बटाटा आपलं थोडंसं अर्ध कच्चं शिजलं जातं. आणि ह्यामध्ये मी घातलेलं आहे ॲडिशनल ह्यावेळेस मटार. मी जरच मटार घालत नाही, पण मटार घातल्यानंतर मुलांना माझ्या प्रचंड असं आवडलं. त्यानंतर 2 ते 3 वाफ येऊन दिल्यानंतर, कारण बटाटा आहे ना त्यामुळे, आणि हे फ्रोझन मटार असल्यामुळे पटकन ते होऊन जातं. पण बटाटा थोडंसं हे लागतं, त्यामुळे इथे मी थोडंसं झाकून वगैरे ठेवलं. त्यानंतर सोलापूरचं काळं तिखट, लाल तिखट, हळद वगैरे घातलेलं आहे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे, कसुरी मेथी घातलेली आहे ना. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घालायचं. आणि आपले चपातीचे तुकडे केलेत बघा फ्रेंड्स, ते चपातीचे तुकडे आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये पाणी म्हणा काहीसुद्धा घालायचं नाही आहे. आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, त्यानंतर साखर घालायचं, सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये जर कोथिंबीर हवी असतं तर कोथिंबीर घालून घ्या, कारण माझ्याकडे कोथिंबीर संपलेली होती. माझ्या मुलांना प्रचंड असं हे आवडतं, प्रचंड म्हणजे काय सांगते की खूपच आवडतं ना. मी तुकडे वगैरे केल्यानंतर एवढं आवडत नाही, पण हे त्यांना खूपच आवडलं. तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी करून बघा, एकदम मस्त बनणार, टेस्ट लागते. इकडे बनवलेला आहे दाल फ्राय, भात बनवलेला आहे. अशा प्रकारे डिनर बनवला. त्यानंतर बघा ओट्यावरती राडा प्रचंड असा पडलेला आहे. कोणी भांडी लावायची राहिली, तिकडे भांडी आहेत, ती डिशवॉशर लावायची राहिली, ती ओट्यावरती बघा गॅस सगळं शेगडी घाण झालेला आहे. खूप सारा राडा पडले आहेत. पण आता मला जायचं आहे बिशीला, किटी पार्टीला, त्यामुळे आता मी जाणार आहे पटकनी. तसं आल्यानंतर मी आवरून वगैरे घेणारच आहे. त्यानंतर बघा ही आईचीतून बुंदी वगैरे आणलेली होती ना, तर आता ती बुंदी निंबीच्या फ्रेंडला द्यायची आहे. त्यासाठी मी एका बॉक्समध्ये येत आहे, ते भरून घेत आहे. माझ्या फ्रेंडसाठी तर भरलेलं आहे, तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलंच आहे. आणि हे निमिषला म्हणलं तुझ्या फ्रेंड्स आपण सगळ्यांना खाली बुंदी वगैरे देऊन ये. तर म्हणला मम्मा बॉक्स भरून ठेव, मी जाताना घेऊन जातो वगैरे. मी म्हणत होते त्याला खरंच घेऊन जाणार आहे का नाही, पण तो मला नाही मम्मा घेऊन जातो वगैरे. त्यानंतर बघा ओटावरचा राडा तसाच ठेवलेला आहे. त्यानंतर आलेले आहे तर वारकरी थीम आहे, त्यामुळे इथे मी आता काढत आहे व्हाईट कलर ड्रेस. ॲक्च्युली मला नऊवारी घालायची होती, पण नऊवारी घालण्यासाठी मला खरं सांगते वेळच नव्हता. म्हटलं मग कशाला हे करायचं, तर इथं मी व्हाईट कलरचा ड्रेस घेतलेला आहे काढून. तर तुम्हाला माहिती आहेच व्हाईट कलरचा ड्रेस पण वारकरी थीममध्ये येतोच, तसे नऊवारी येते, बरेचशा कॉटनचे साड्या वगैरे येतातच. जसं आपण कराल तसं करू शकतो आपण. त्यानंतर बघा ओढणी पण घेतलेली आहे मस्तपैकी ऑरेंज कलरची. आणि मोबाईलचं चार्जिंग संपत आहे पटकनी, म्हणून मी इथे पॉवर बँक पण घेतलेला आहे. आणि ही बघा जपाची माळ आहे ना, माझ्याकडे नव्हती, आधी होती पण मुलं लहान असताना त्यांनी तोडली होती. त्यानंतर बघा इथं मी जरा थोडासा वेडेपणा करत आहे. मुलं म्हणते मम्मा काय हे चालू आहे तुझं, मग त्यांना सांगितलं समजावून वगैरे, अशा पद्धतीने थोडंसं टाळ वाजवून वगैरे दाखवलं मुलांना. त्यानंतर बघा थोडंसं विभूती वगैरे लावतात ना, मग आता लिपमधून जाताना मी कशी लावू म्हणून हा विचार केला. तर मग मी थोडंसं बॅगमध्ये घेऊन चाललेली आहे. भरपूर अशा रील्स बनवल्या, मज्जा मस्ती ह्यासाठी वगैरे थोडं ट्रायपॉड वगैरे पण घेऊन जात आहे. आणि कसं होतं लिपमध्ये लोक बघतात ना. ठीक आहे चल बाय.
मैत्रिणीला फ्रेंड्सला घेतलं वगैरे, त्यांना प्रसाद वगैरे बॅग जास्त होते, तनिषनी हेल्प घेतली. चला आता बिशीला जाते आणि तुम्हाला भेटते मी व्हिडिओमध्ये राहा. सांग पंढरी राया काय करूया सांग पंढरी विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. तर इथे बघा यम्मी एकदम टेस्टी असं फूड होतं. त्यानंतर पुलाव पण होता. मी एकदम साठात सगळं काही घेतलं नाही. एकदम मस्त अशी आमची बिशी झाली. खूप छान रील वगैरे काढले, खूप मजा केली. आता रात्रीचे 11 वाजले आहेत. तर मी आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच होती बिशी. आता मी चाललेले आहे घरी. बघा तर आमच्या बिल्डिंगमधली मी एकटीच आहे आणि बाकीच्या दुसऱ्या बिल्डिंगमधल्या वगैरे सगळे फ्रेंड्स वगैरे आहेत. तर आता मी बेल वाजवते, बघू कोण येते उघडायला वगैरे दरवाजा. काय सांगलं नाही, काय आणलंय मूर्ख, काय आणलं, काय आणलंय बघ काय आणलंय. अरे सावकाश. तर बघा मी आत्ता घरी आलेले आहे. पोरांनी काय काय ओटा साफ केला. वाव, निमिष ओटा साफ केला तू चक्क. बघितलं का फ्रेंड्स, मी तुम्हाला जाताना दाखवून गेलते ना, मी ओटा वगैरे साफ केलेला नव्हता. तर राहिलेलं साईडला करून ठेवलेला आहे. प्लस इथं बघा ओटा क्लीन करून ठेवलाय माझ्या लेकरांनी. तुम्हाला जवळ दाखवते. हे बघा सगळा कसा क्लीन ओटा केलाय. ए तनु तू केला का निमिषने केला? अगं तनिषने केला का? अगं बाई माझं सोनू किती हुशार आहे. किती लक्षात वाजतो ना खरंच. त्यानंतर बघा कपडे वगैरे चेंज केली आणि कपडे वाळू घालायचे राहिले. ते का राहिले तुम्हाला सांगते. आता हे स्टँड मी तर ऑर्डर केलेलं होतं ऑनलाईन ॲमेझॉनवर. त्याची लिंक पण तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ज्यांना हवे त्यांना शेअर केलेले आहे इन्स्टावरती. पण कसं आहे माहिती आहे का, माझ्या घरात सगळ्या गोष्टी क्वालिटी लागतात आणि माझं कसं आहे, मला एखादी गोष्ट आवडली तर मी ऑनलाईन म्हणा ऑफलाईन घ्यायचा माझा प्रयत्न असतो. पण त्यानंतर कसं होतं की मुलांचे पप्पा मग ओरडतात, हे असलंच का घेतलं, तसलंच का घेतलं, क्वालिटीच का घेतलं नाही, भारीच का घेतलं नाही. हे जे गोष्ट जसं मी ह्या घरात आले ना लग्न होऊन, तसं हे डोक्याला माझ्या ताप आहे बघा. मी काहीच करू शकत नाही. त्यामुळं एखादी गोष्ट जरी मी परचेस केली ना, ती माझी पर्सनल असेल तर मग हलकी भारी ते चालून जातं. पण घरात मुलांचं असं काही मी परचेस केलं, साधन हलकं जर असेल तर त्याचं मला खूप मोठी पनिशमेंट असते. आता तुम्हाला वाटेल की पनिशमेंट कसली. पनिशमेंट म्हणजे कसं ओरडणं, बोलणं, खाणं हे माझ्या वाट्याला खूप येतं. त्यामुळे मी खरं सांगू का, मी जास्त करून म्हणून मी कपडे वाळू घातलेच नाही. सगळं आम्ही जॉईन वगैरे केलं. मी त्यांच्या म्हणलं तुझ्या पप्पाला आवडत असेल तर ठेवूया, नसलं आवडेल तर आपण सरळ रिटर्न करूया, पुन्हा काढूया. आम्ही ह्याला ते नट तर आम्ही जॉईन केले होते, पोल्ट पण लावून ठेवले नव्हते. ते गोल गोल नसतं का फिरवायचं, ते पण लावलेलं नव्हतं आणि तसंच ठेवलं. मग ते मुलांचे पप्पा चांगले म्हटले, मग आम्ही ठेवलं. मग आल्यानंतर मला मी एक ते बिशीला जायची गडबड होती माझी. तेव्हा कुठं कपडे वाळू घालत बसणार ना, आणि पावसाचं थोडं वातावरण होतं बाहेर. म्हणलं आता बाहेर वाळू घालून तर नाही चालणार म्हणलं रात्रीचं. मग मी आतच वाळू घातलं, का रात्री पण भीती वाटते ना असं बाल्कनीत वगैरे उभारायला. 11:30-12 वाजले होते. मग मी तसंच ठेवलं आणि मग नंतरच्याला मग घरातच वाळू वगैरे घातले. म्हणजे रात्रभर आतच ठेवावं, असं काही ऊन पडलं तर बाहेर ठेवावं, नंतर निमीच्या रूममध्ये शिफ्ट करावं. त्याला व्हील असल्यामुळे तो इझी जातो ना ह्यासाठी. त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुमच्या घरात आहे का की अशी कंडिशन मला सांगा. की कधी कधी कसं असतं त्या पैसा जरी असू नसू पण प्रत्येक गोष्ट भारीच असली पाहिजे असं थोडीच आहे घरामध्ये. म्हणजे माझं तर तसं मत आहे. तुमचं कसं मत आहे हे सांगा नक्की. आणि त्यानंतर भांड्याचा ढिगारा वगैरे पडलेला आहे. तर आता माझ्यामध्ये खरंच सांगते स्टॅमिना बिलकुलच नाही राहिलेला की भांडे वगैरे आवरावे वगैरे. तर भात आणि दाल फ्राय राहिलेलं होतं, ते आता मी फ्रीजमध्ये काढून वगैरे व्यवस्थित असं ठेवलेलं आहे की उद्या खाता येईल ह्यासाठी. आणि त्यानंतर बघा थोडंसं ओट्यावर कणभर कुठं तर साईडला होतं ते थोडंसं मी पुसून वगैरे घेतलं. कारण की कसं माहिती आहे का, मुलांनी माझ्या धनीशनं तर संपूर्ण ओटा वगैरे साफ केलेला होता. फक्त दाल फ्राय आणि भात आहे ना ते काढलेलं नव्हतं. पण असं थोडंसं साईडला मला भात काढताना वगैरे आपल्याकडनं पण होतं बघा थोडंसं. मग ते थोडंसं मी एकदा लास्ट टचअप वगैरे दिलं, कारण की बरं पडतं ना ह्यासाठी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा फ्रेंड. आणि पटपट सगळ्यांनी तुम्ही लाईक करा बरं. लाईक केल्याशिवाय पण मला नेक्स्ट ब्लॉग वेगवेगळे कंटेंट तुमच्याशी शेअर करायला छान वाटत नाही.
नाही. आणि तुमच्या घरात कशा पद्धतीने कंडिशन असते हे सांगा मला बरं, कारण की माझ्या घराकडे तर हीच पद्धत आहे बघा. आणि रात्रीच्या आता हे 2 गोळ्या राहिलेल्या आहेत ते खायचं आणि आता मस्तपैकी आराममध्ये झोपायचं. इतका छान आजचा दिवस गेला ना, मी सांगू शकत नाही फ्रेंड्स. तर फ्रेंड्स करत राहा. रिलेटिव्स वगैरे नुसते डोक्याला ताप असतात, पण हे फ्रेंड्स मस्त असतात. ओके, बाय बाय, काळजी घ्या.